तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. पायथॉन प्रोग्रामिंग सिरीजचा आज आहे दिवस नंबर 12 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे सेट्स काय असतात ते. याच्या आधी मी डिक्शनरी शिकवलं, टपल, लिस्ट, स्ट्रिंग या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण संपवत आलेलो आणि त्याच्यासोबत बरेचसे आपण बेसिक पायथॉन म्हणजे जे बेसिक टॉपिक आहे ते पण आपण डिस्कस केलेले. आता आपल्याला जे डिस्कस करायचे काय सेट्स, जो लास्टवाला कलेक्शन आहे त्याला डिस्कस करायचे. सगळे आतापर्यंत जेवढे कलेक्शन शिकले त्यांच्यामधला डिफरन्स बघायचा आहे आपल्याला. नंतर पुढे जाऊन आपलं लूपवालं स्टार्ट होऊन जाईल. मग याच्या बेसिसवर प्रोग्राम येतील ॲडव्हान्स लेक्चरमध्ये, ते आपण आता हळूहळू प्रॅक्टिस सेशन पण अरेंज करतच जाऊ. एका आठवड्यात 1 किंवा 2 तरी प्रॅक्टिस सेशन आपले होत राहतील. म्हणजे मागच्या कन्सेप्टची तुम्ही काय एक रिव्हिजन थ्रू तुमची प्रॅक्टिस जास्त होत राहील. कारण याच्यात काय सिंटॅक्टिकली तुम्ही विसरू शकता काही गोष्टी आल्या ना. तर सगळ्यात पहिलं बघा की काय असतं सेटबद्दल थोडंसं याच्या आधी तुम्ही ऐकलेलं पण असेल मॅथमॅटिक्समध्ये. तशाच प्रकारचं काही इथं आपलं होणार आहे. फक्त काय आहे आपलं इथं बघा 2 मिनटं फक्त. सेट्स काय असतं हे बघून घ्या. सेट म्हणजे एक अनऑर्डर अनइंडेक्स युनिक एलिमेंटचा कलेक्शन. काय सेट म्हणजे काय अनऑर्डर अनइंडेक्स आणि काय युनिक व्हॅल्यूचा कलेक्शन. म्हणजे इथं डुप्लिकेट अलाउड नाही. काय जरी तुम्ही काय टाकले डुप्लिकेट टाकले ते डुप्लिकेट इथे अलाउड नाही. काय अनऑर्डर अनइंडेक्स युनिक इलेमेंटचा कलेक्शन म्हणजेच काय आपलं सेट असतं. आता अनऑर्डर म्हणजे काय की कोणत्या पण ऑर्डरमध्ये तुम्हाला ना गिवन रिझल्ट प्रिंट करून मिळेल. तिचं काही ऑर्डर अशी फिक्स नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे इंडेक्सिंग अप्लाय होत नाही. जसं डिक्शनरीमध्ये होते 0 1 2 3 4 असा इंडेक्सिंग इथं अप्लाय होत नाही. कारण अनऑर्डर डेटा आहे तिथे इंडेक्सिंग करून उपयोगच काय चाललं ना. त्याच्यानंतर युनिक व्हॅल्यू म्हणजे जे डुप्लिकेट्स राहतात ना त्यांना इग्नोर करतो. युनिक व्हॅल्यूज फक्त काय करतं प्रिंट करून देतं आलं ना. आणि अशा कलेक्शनलाच आपण काय म्हणतो सेट म्हणतो. म्हणजे सेटमध्ये डुप्लिकेट्स व्हॅल्यू अलाउडच नसतं डायरेक्टली. काय करतं अलाउडच नसतं. आणि एक मेन रिझन आहे, एक मेन असं म्हणू शकता की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त फोकस दिला गेला कोणत्या गोष्टीमुळे की डुप्लिकेट्स व्हॅल्यूला रिमूव्ह करू शकतो तो कोण सेट आपलं. याच्यामध्ये काय काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगावं लागतील की एलिमेंट्स काय असतात इथे युनिक असतात. इथं ऑर्डर फिक्स नसतो कारण की ते अनऑर्डर असतात. नंतर इंडेक्स नसतो म्हणजे की लिस्टप्रमाणे सेट 0 वगैरे आपल्याला इथं काही वापरता येत नाही. इंडेक्सिंग इथं नसते. म्युटेबल म्हणजे काय इथं चेंज होऊ शकतं. काय म्युटेबल होऊ शकतं. आणि इलिमेंट्स मस्ट बी इम्युटेबल म्हणजे जे इलिमेंट त्याच्यामध्ये स्टोअर करताय ते काय इम्युटेबल म्हणजे तुम्ही लिस्ट वापरू शकत नाही. अजून इम्युटेबलमध्ये काय तुम्ही लिस्ट वापरू नाही शकत. आणि अजून त्यासोबतच तुम्ही काय काय यूज करू शकता म्हणजे नंबर स्ट्रिंग टपल्स अलाउड बट लिस्ट आणि डिक्शनरी काय म्युटेबल आहे. म्हणजे इलिमेंट तुम्ही जे स्टोअर करणार आहे सेटमध्ये ॲक्च्युअली स्टोअर करणार आहे तिथे लिस्ट आणि डिक्शनरी काय आपण यूज नाही करू शकत. बाकीचे तुम्ही इलिमेंट काय नंबर्स यूज करू शकता, स्ट्रिंग यूज करू शकता, टपल यूज करू शकता. हे सगळं काय इथं अलाउड आहे. हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे जिथं आपण विसरून जातो. जर तुम्ही लिस्ट आणि डिक्शनरी जर स्टोअर करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये सेटमध्ये तर तुम्हाला काय एक अनहॅशेबल नावाचं एक एरर येईल. काय अनहॅशेबल नावाचं एरर येईल. आणि जर तुम्ही नंबर कारण का तिथं तुमची इलिमेंट आहे ना ही काय पाहिजे इम्युटेबल पाहिजे. म्हणजे इलिमेंट तुमची चेंज नाही झाले पाहिजे. ते अनहॅशेबल काय हे तुम्हाला नंतर पुढे सांगेलच मी. त्याच्यामुळे काय इम्युटेबल इलिमेंटलाच तो प्रेफरन्स देतो कारण की त्याची हॅश व्हॅल्यू कन्वर्ट झाल्यानंतर तो काय स्पेसिफिक म्हणजे चेंज नको व्हायला म्हणून. पण बाकीची लिस्ट काय डिक्शनरी काय हे चेंज होऊ शकतात म्हणजे व्हॅल्यू त्याच्यामध्ये अपडेट होऊ शकतात. तर अशा वेळेस काय डिफरंट हॅश व्हॅल्यू जनरेट होता आणि दोन आधी असलेले डेटा आणि ओरिजिनल म्हणजे नंतर आलेला डेटा याच्यामध्ये काय डिफरन्स येऊन लागतो आल्यानंतर. त्याच्यामुळं आपण ना मोस्टली जे सेट्समध्ये जे राहतं ना सेटमध्ये काय इम्युटेबल जे आपण आतापर्यंत शिकलोय नंबर्स झालं, स्ट्रिंग झालं, टपल झालं या गोष्टी त्याच्यामध्ये अलाउड आहे. म्हणजे लिस्ट आणि डिक्शनरी ना जे कलेक्शन आपण त्या सेटमध्ये स्टोअर करू शकत नाही. कशामध्ये सेटमध्ये स्टोअर करू शकत नाही. बाकी सेट हा काय म्युटेबल आहे म्हणजे तुम्ही अपडेट करू शकता त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये जे इलिमेंट स्टोअर करणार आहे आपण ते इलिमेंट आपले काय
लिस्ट आणि डिक्शनरी राहू शकत नाही. आलं ना, कारण की तो इलिमेंटला काय इम्युटेबल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये सेट काय म्युटेबल आहे. आता पुढे जसं जसं येईल तसं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात चालते. सगळ्यात मेन म्हणजे की सेटचं इंट्रोडक्शन काय आहे तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट होतं. त्याच्यानंतर आता तुम्हाला बघायचं आहे काय की सेटला आपण क्रिएट कसं करतो. तर क्रिएट कसं करतो, जसं की माय सेट नावाचं मी एक व्हेरिएबल दिलं, त्याच्यामध्ये काय केलं मी एक 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 एलिमेंट स्टोअर करत गेलो. जसं 1 2 3 4 हे काय केलं मी स्टोअर केलं 1 2 3 4. आणि जसं आपण डिक्शनरीसाठी कर्ली ब्रॅकेट वापरतो सेम इथं पण काय कर्ली ब्रॅकेटच वापरायचं आपल्याला. आणि त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण करत होतो सेम इथं पण काय कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करायचं, एक सेट डिनोट करायचा. आणि जेव्हा मला प्रिंट करायचं, तुम्ही ज्या व्हेरिएबलमध्ये तो सेट डिक्लेअर केलेला त्याला काय करा, फक्त तुम्ही प्रिंट करा. काय करा, प्रिंट करा. माय सेटने काय केलं मी त्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला. म्हणजे जर तुम्ही याला प्रिंट केलं तर सगळ्यात पहिले डिक्लेरेशन काय राहतं हे तुम्हाला समजवतो मी, आणि मग पुढचे टॉपिक घेतो. तर आपलं VS कोड ओपन करतो. कालचं जे आपलं फोल्डर होतं त्याच्यामध्येच अजून एक फाईल क्रिएट करतो मी. कोणती अजून एक फाईल क्रिएट करतो. आज कोणता आहे 12th ना, तर tw.py मी काय करतो, एक फाईल सेव्ह करतो. आणि आज मला काय करायचं, आज मला डिक्लेअर करायचं काय, मला डिक्लेअर करायचं सेट. तर इथं काय केलं मी, माय सेट नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, काही पण नाव देऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही 1 2 3 4 5 असे 5 एलिमेंट इथे घेतले. यांना प्रिंट करायचं. तर काय केलं मी, प्रिंट काय केलं माय सेट नावाने काय केलं प्रिंट केलं. तर इथं मी काय केलं, याला जेव्हा रन केलं तर रन केलं बघा तुम्हाला एक सेट प्रिंट झाला 1 2 3 4 5. हे काय ॲज इट इज इथल्या इथं प्रिंट होऊन गेलं. काय ॲज इट इज तिथल्या तिथं प्रिंट होऊन गेलं. तर याला आपण काय म्हणतो, सेटला आपण कसं प्रिंट केलं हे तुम्हाला सांगितलं, सेटला कसं डिक्लेअर केलं हे पण तुम्हाला सांगितलं. तर आता मला काय करायचं आहे, हा सेट झाल्यानंतर, हा सेट आपला प्रिंट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचं माहिती का, नेक्स्ट काय करायचं आहे, मला हे बघायचं की ही जे आहे याच्यामध्ये डुप्लिकेट आल्यावर काय करतो तो. डुप्लिकेट म्हणजे की मी आता इथं काय केलं, हा 2 आहे ना 2-3 वेळेस रिपीट करून दिलं. हा 2 काय केलं 2-3 वेळेस रिपीट करून दिलं. आता मला सांगा 2 किती वेळेस प्रिंट होईल. तुम्ही म्हणशाल सर जेवढे वेळेस दिलेलं आत्तापर्यंत जिथं बघितलं जेवढ्या वेळेस दिलेलं तेवढ्या वेळेस द्या का ॲज इट इज प्रिंट करून देत होतं. पण इथं बघा तुम्ही, इथं बघा त्यांनी जे डुप्लिकेट्स आहे ना त्याला इग्नोर केलं. 1 2 3 4 5 त्या डुप्लिकेट्सला काय केलं, इग्नोर केलं. आणि त्यांनी काय दाखवलं, फक्त काय केलं, जे सिंगल वेळेस सगळ्यांना घेतलं आणि काय केलं, एक प्रिंट करायचं काम केलं. म्हणून सेटला आपण काय म्हणतो की हा युनिक व्हॅल्यूज काय करतो, अलाउड करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डुप्लिकेट्सला हा प्रिंट करत नाही. तुम्ही त्याच्या स्टोअर करू शकता पण डुप्लिकेट्सला तो काय प्रिंट करू शकत नाही. आलं ना, सेटला कसं क्रिएट करायचं, डुप्लिकेट व्हॅल्यूजला तो अलाउ करत नाही. हे पण दोन्ही समजलं तुम्हाला. आता पुढचा पार्ट आपण बघू. काय पुढचा पार्ट आता आपल्याला बघायचं आहे. पुढच्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे की सेटला तुम्ही प्रिंट केलं, डुप्लिकेट्स व्हॅल्यू दिल्या, जसे 2 आणि 2 इथे डुप्लिकेट व्हॅल्यू दिल्या, किंवा 3 आणि 3 दिलं, पण तो काय एकाच वेळेस त्यांनी दाखवलं 1 2 आणि 3 आल्यानंतर डुप्लिकेट्स ॲटोमॅटिकली रिमूव्ह होतात. कशामध्ये, सेट तुम्ही जर प्रिंट केलं तर डुप्लिकेट व्हॅल्यू काय ॲटोमॅटिक रिमूव्ह करायचं काम करतो. आल्यानं नंतर काय की तुम्ही एम्प्टी सेट तयार करताना जर सिम्पली कर्ली ब्रॅकेट वापरले तर याचं काय म्हणजे दिस इज क्रिएट अँड डिक्शनरी, म्हणजे हा काय करतो बाय डिफॉल्ट डिक्शनरी समजून घेतो की एम्प्टी डिक्शनरी हो असं. पण तुम्हाला जर एम्प्टी सेट जर डिक्लेअर करायचं असेल सिम्पली काय करावं लागतं तुम्हाला, S इज इक्वल टू सेट आणि त्याच्या पुढं काय पॅरेंथेसिस आपल्याला द्यावं लागतं. तुम्ही म्हणशाल सर एकदा ना हे चेक करून दाखवा आम्हाला, तेव्हा आम्हाला जास्त समजेल. काय चेक करून दाखवा तेव्हा आम्हाला जास्त समजेल. जसं की आता मी काय केलं, याला काढून टाकतो मी, आणि मी काय केलं, एक S नावाची काय बनवली, एक डिक्शनरी काय बनवली, सेट जसं बनवतात तसं एम्प्टी सेट बनवण्याचा प्रयत्न केला. आणि याला मी काय केलं, प्रिंट काय केलं मी, Sला प्रिंट केलं. तर डिक्शनरी जसं डिक्लेअर होते ना सेम एम्प्टी इथं ब्रॅकेट दिसेल, एम्प्टी ब्रॅकेट दिसेल. पण तुम्ही याचा जर टाईप चेक केला ना, काय केलं, टाईप जर तुम्ही चेक केला, काय केलं मी, प्रिंट काय केलं मी, टाईप काय केलं मी, जो Sचा टाईप आहे तुम्हाला काय करायचं, चेक करायचं. Sचा टाईप आहे तो काय करायचं, चेक करायचा. तर इथं मी बघितलं, चेक केलं, तर तुम्ही बघा माझा टाईप काय आला, क्लास डिक्शनरी टाईप आला. काय आला, क्लास डिक्शनरी टाईप आला. इथे आले ना, पहिले S काय एम्प्टी ठेवला, पण इथं आपण सेट म्हणून डिक्लेअर केलेलं डिक्शनरी काय येतोय, हा करेक्ट वे आहे का, मग नाही. मग याच्यासाठी करेक्ट वे दुसरा काय बनवला गेला, की हा डिक्शनरी सारखाच वाटतोय म्हणून त्याच्यासाठी दुसरं काय बनवलं गेलं, सेट. आणि त्याच्या पुढं काय एक एम्प्टी सेट तुम्ही कसं डिक्लेअर करू शकता. आता तुम्ही बघा, आता तुमचं काय प्रिंट होईल,
की क्लास सेट तुम्हाला त्याचा टाईप दिसेल, कारण तुम्ही एक एम्प्टी सेट क्रिएट केलेला आहे आणि जेव्हा तुम्ही प्रिंट करशाल तेव्हा त्याला काय दिसलं, एक सेट. मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या व्हॅल्यू स्टोअर करशाल किंवा आता 0 व्हॅल्यू म्हणून ॲज इट इज काय झालं आपलं प्रिंट झालं. तर एम्प्टी सेटला कसं डिक्लेअर करायचं हे पण आपल्या इथं झालेलं आहे. आलं ना. आता नेक्स्ट काय हे आपण बघू. नेक्स्ट बघा तुम्ही की मला एखादा एलिमेंट सेटमध्ये काय करायचं, ॲड करायचं आहे. एखादा एलिमेंट काय करायचं सेटमध्ये ॲड करायचं आहे. जसं की 1 2 3 आपले हे 3 एलिमेंट आहे एकाच यस नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, यस डॉट ॲड नावाचं जे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये काय तुम्हाला जो पण नवीन एलिमेंट ॲड करायचा तो काय डायरेक्टली तिथे जाऊन इन्सर्ट होईल. जसं यस डॉट ॲड 4 केलं तर काय होईल, ॲज इट इज जाऊन तिथे इन्सर्ट होईल आणि जेव्हा मी प्रिंट यस करल तर 1 2 3 4 मला इथं काय आउटपुटमध्ये दिसेल. तुम्ही म्हणशाल सर याला ना प्रूफ करून दाखवा. काय प्रूफ करून दाखवा. जसं की आता काय केलं, यस नावाची एक हे बनवलं 1 2 3 बनवलं आणि आता तुम्ही म्हणताय तसं मी काय करतो, यस डॉट ॲड काय करतो, यस डॉट ॲड आहे ना 4 करतो. मी काय करतो 4 करतो आणि परत तुम्ही प्रिंट काय करा, यस करा. प्रिंट काय करा तुम्ही यस करा. तर प्रिंट यस केल्यावर काय होतं हे मला बघायचं. काय करायचं, प्रिंट यस केल्यावर काय होतं मला हे बघायचं. जेव्हा तुम्ही प्रिंट यस करशाल तर इथं बघा तुमचं काय आलं, तुम्ही तर सेटमध्ये 1 2 3 टाकलं होतं आणि जेव्हा तुम्ही यस डॉट ॲड केलं तर तुमचं आउटपुटमध्ये काय आलं 1 2 3 आणि 4. तर 1 2 3 4 काय आपले सगळेचे सगळे ॲड होऊन गेले. काय सगळेचे सगळे ॲड होऊन गेले. आलं ते ना. तर हे झालं आपलं काय की आपण याच्यात ॲड कसं करतोय. काय झालं ॲड कसं करतोय. जर मला काय करायचं आहे अपडेट करायचं आहे, मला काय करायचं आहे अपडेट करायचं आहे. आता अपडेट ही मेथड तर लिस्टवर चालत होती आपली. तर तुम्ही काय मल्टिपल आयटम्सला ॲड करू शकता. जर एखादी लिस्ट तुम्हाला ॲड करायची, इन जनरल लिस्ट तुम्ही ॲड नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यस डॉट अपडेट. मग ही लिस्ट तुम्ही पास करशाल तर तुम्ही बघा तुमच्या याच्यामध्ये अपडेट होऊन काय येईल माहिती का 5 6 7. तुम्ही म्हणशाल याला करून दाखवा सर. करून दाखवल्याशिवाय आम्हाला जास्त कळत नाही. जसं आता याच्यामध्ये काय 1 2 3 मी काय केलं यस डॉट अपडेट आणि मी काय करतो ॲज इट इज एक लिस्ट पास करतो. तुम्ही म्हणशाल लिस्ट तर टाकता येत नव्हती याच्यामध्ये. मी इथे कसं काय अलाउड आहे, इथे कसं काय अलाउड आहे. जेव्हा तुम्ही टाकताय तुम्ही ॲज अ सेट म्हणून अपडेट करताय ना, ॲज अ सेट म्हणून अपडेट करताय. जेव्हा मी याला काय केलं प्रिंट काय केलं इथे येस केलं. तर प्रिंट येस केल्यानंतर तुम्ही बघा काय आलं 1 2 3 4 5 6 म्हणजे एक्झिस्टिंग डेटामध्ये तुमचं काय पुढचा डेटा ॲड होऊन गेला. भले ही लिस्ट फॉर्मॅटमध्ये गेलेलं आहे पण ही लिस्ट ॲडिटेड काय एक एक करून ही गोष्ट काय आपल्या सेटमध्ये ॲड होत चालली. काय एक सिंगल एलिमेंट त्याच्यामध्ये निघून कशामध्ये ॲड झाला आपला या सेटमध्ये ॲड झालेलं आहे. तर समजलं एक अपडेट पण ज्याने तुम्ही डेटा ॲड करू शकता किंवा ॲड नावाची पण एक मेथड आहे त्याने पण तुम्ही काय डेटा ॲड करू शकता. आलं ना. हे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यात जास्त काही नाही. याच्या बेसिस यूज करून आपल्याला खूप सारे फंक्शनलिटीज पुढं करायचे म्हणून आपण या गोष्टी शिकतो. आलं ना. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट रिमूव्ह करायची तर रिमूव्ह काय करायचं फक्त यस डॉट रिमूव्ह. जी तुम्ही हे बनवलेले काय म्हणता येईल त्याला, जे तुम्ही सेट बनवलं त्या सेट म्हणून यस नावाच्या व्हेरिएबलमध्ये केलं असेल तर यस डॉट रिमूव्ह आणि जी तुम्हाला काय व्हॅल्यू त्याच्यामधून की तुम्हाला रिमूव्ह करायची तर 2 तुम्हाला येऊन लागेल. पण इथं काय तुम्ही असे 2 जर तुमच्या याच्यामध्ये नसेल ना तर की नॉट फाउंड असा एरर येईल. तुम्ही म्हणशाल याला पण तुम्ही करून दाखवा. म्हणजे काय मी अपडेटवाले काढून टाकतो. तुमच्या सेटमध्ये आता काय यस 1 2 3 4 आणि मी काय केलं यस डॉट काय केलं रिमूव्ह केलं. रिमूव्ह 2 केलं. तर रिमूव्ह 2 केलं तर तुम्ही मला सांगा काय आलं. रिमूव्ह 2 केलं तर 2 आपला रिमूव्ह जाईल आणि 1 आणि 3 येऊन लागेल. पण जर इथं मी काय केलं 5 टाकलं. काय टाकलं 5 टाकलं आणि प्रिंट केलं तर इथं बघा काय आलं की एरर. काय आलं की एरर. इथे एरर वाचा. की एरर काय आपलं 5 आलं. म्हणजे काय की एरर आलं कारण की का 5 आहे का त्या सेटमध्ये नाही म्हणून आपलं एरर डायरेक्टली येऊन गेलं. पण याला काय ऑप्शन आहे का जो आपल्याला काय सांगाल डायरेक्टली की जरी नसली ना तरी एरर येणार नाही. म्हणजे असं काही ऑप्शन आहे का. त्यासाठी एक मेथड आहे डिस्कार्ड नावाची. की जरी नसली ना म्हणजे 10 त्याच्यामध्ये नाही आहे तरी तो काय एरर नाही देणार आपल्याला. काय एरर नाही देणार. म्हणजे कसं जर मी इथं काय केलं यस डॉट रिमूव्हच्या ऐवजी काय केलं डिस्कार्ड जर केलं डिस्कार्ड जर केलं तर इथं बघा 5 आहे का त्या सेटमध्ये नाही. पण मला इथं बघा एरर काही चालत नाही. ॲज इट इज माझं जे 1 2 3 जे आहे यसला जे मी प्रिंट केलेलं आहे ॲज इट इज माझं प्रिंट होऊन गेलं. पण मला हे डिस्कार्डमुळं काय एरर आलं का नाही. एक राहते रिमूव्ह आणि एक राहते काय आपली काय एक राहते डिस्कार्ड. तुम्ही म्हणशाल सर एक्झिस्टिंग टाकून बघा ना मग मला समजेल काय. एक्झिस्टिंग जसं 2 टाकलं तर 2ला काय करेल तो डिस्कार्ड करेल. 2ला डिस्कार्ड करेल. आपला 2 हा त्याच्यामध्ये रिमूव्ह होऊन जाईल. डिस्कार्ड आणि रिमूव्हचं काम ऑलमोस्ट सेम आहे. फक्त जे की एरर येत होतं रिमूव्हमध्ये ते रिमूव्ह करून तर त्याच्याऐवजी तुम्हाला एरर न दाखवता डायरेक्टली ॲज इट इज सगळी गोष्ट प्रिंट करायची असेल तिथं काय यूज करतो आपण डिस्कार्ड यूज करतो.
मी याच्यात काय पास केलं आहे 2, तर 2 म्हणजे काय ते स्पेसिफिक गोष्ट डिलीट होऊन जाईल आणि 1 आणि 3 आपलं काय इथे येऊन लागेल, 1 आणि 3 आपल्या इथे येऊन लागेल. समजलं? तर हे झालं आपलं काय रिमूव्ह आणि डिस्कार्ड नावाची एक मेथड आपली इथे झालेली. त्याच्यानंतर आता काय याच्यानंतर काय रिमूव्ह झालं, डिस्कार्ड झालं. पॉप म्हणजे की रँडम इलेमेंटला रिमूव्ह करणं. काय करणं? रँडम इलेमेंटला रिमूव्ह करणं. जसं की एस डॉट पॉप म्हणजे काय एखादा रँडम एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचं, ते एस डॉट पॉप करून द्यायचं, कोणता पण एक एलिमेंट आपला रिमूव्ह होऊन जाईल. जसं की आता मी काय केलं, एस डॉट पॉप केलं इथं काय केलं, एस डॉट पॉप काय केलं, एस डॉट पॉप POP पॉप, आणि इथे याला मी कॉल केलं आणि बघा तुम्ही आपला एक रँडम एलिमेंट कोणता रिमूव्ह गेला. मी एस डॉट पॉप केलं पण रँडम का, कारण हे अनऑर्डर आहे, कोणता पण जाऊ शकतो. तर हा कोणता प्रिंट आपला गेला, हो स्टार्टिंगवाला येऊन गेला. तुम्ही म्हणशाल सर अजून एकदा वापरल्यावर काय होईल, काय करा, एस डॉट पॉप दोनदा जर वापरलं तर काय होईल, दोनदा जर वापरलं तर काय होईल, इथं बघा दोनदा जर वापरलं तर बघा कोणते 2 एलिमेंट निघून जातील, 1 आणि 2 गेला आणि नंतर 3 आपला. म्हणजे तुम्ही बघा स्टार्टिंगपासून काय जातं, अशा अनऑर्डरमध्ये कोणती पण आपली गोष्ट इथून जाऊ शकते, आलं ना, कोणती पण गोष्ट जाऊ शकते. आता तुम्ही जसं म्हटले होते की याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, नंबर टाकू शकता, नंतर काय टाकू शकतो, स्ट्रिंग पण टाकू शकतो, जसं हॅलो, नंतर तुम्ही अजून काय टाकू शकता, WORLD वर्ल्ड पण टाकू शकता. आणि याच्यामध्ये रिपिटेशन अलाउड आहे का नाही मला चेक करायचं आहे. हॅलोला मी दोनदा लिहिलं, आलं ना, हॅलो. आपण काय बघितलं की याला डिस्कार्ड करायचं काम करतो तो कोण. आणि अजून काय बघितलं होतं आपण की जे इम्युटेबल इलिमेंट आहेत ते सगळे स्टोअर करू शकतो, म्हणजे टपल पण याचे स्टोअर करू शकतो. जसं टपलमध्ये काय टाकलं मी, टपलमध्ये टाकलं 1, 2, 3 यांना मी स्टोअर करू शकतो. आणि जेव्हा मी याला प्रिंट केलं तर बघा सगळेचे सगळे काय झाले, प्रिंट झाले. आणि तुम्ही काय बोलले की याच्यामध्ये म्हणजे की लिस्ट आणि काय लिस्ट तुम्ही नाही स्टोअर करू, 1, 2, 3, 4 तुम्ही स्टोअर नाही करू शकत. कसं काय, इथं बघा अनहॅशेबल टाईप लिस्ट नावाचं एक एरर आलं. काय अनहॅशेबल टाईप नावाचं एरर आलं की तुम्ही लिस्ट नाही स्टोअर करू शकत. का, कारण जी लिस्ट आणि डिक्शनरी नाही हे काय म्युटेबल आहे, आणि म्युटेबल असल्यामुळे काय तुम्ही त्याला अपडेट करू शकता, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये एलिमेंट काय करू शकता, चेंज करू शकता. तर जेव्हा चेंज करताना तेव्हा बघा एक कन्सेप्ट येते अनहॅशेबल टाईपची. काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला सांगतो. एक अनहॅशेबल टाईप म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. जसं की लिस्ट झालं 1, 2, 3, 4, जसं की एमध्ये जाऊन ही स्टोअर आहे, तरी मी A ऑफ 0वर जाऊन काय करू शकतो, 5 टाकू शकतो. म्हणजे याची जे चेंज होऊन काय होईल, 5 आपलं होऊ शकतं. किंवा तुम्ही याच्यामध्ये नवीन एलिमेंट ॲड पण करू शकता. लिस्टमध्ये सगळ्यात जास्त, कारण तो म्युटेबल आहे, सगळ्यात जास्त मेथड आहे, तुम्ही एलिमेंट ॲड पण करू शकता. आणि एक अशी सेम तुमची अजून एक एक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये काय किंवा एक म्हणू शकता की एक टप्पल आहे. तुम्ही काय केलेलं आहे की हे जे सेट आहे ना याच्यामध्ये एलिमेंट इम्युटेबल आहे. जेव्हा ही व्हॅल्यू चेंज होईल तर काय होईल, ॲज इट इज 1, 2, 3, 4, 5 हे 2, 3, 4ची, आणि अजून सेम 1, 2, 3, 4 ही एक आपली एक राहील जी काय ज्याची हॅश व्हॅल्यू तुम्ही कन्वर्ट करता. पण लिस्टचं ऑपरेशन कोणतं केलं याच्यावर केलेलं आहे, तर याची हॅश व्हॅल्यू आणि याची हॅश व्हॅल्यू, या दोघांची हॅश व्हॅल्यू काय, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करशाल 1, 2, 3, 4 आहे तर ह्या दोघांची हॅश व्हॅल्यू काय येणार आहे, सेम येणार आहे. पण तुम्ही लिस्टवर काय केलं, अपडेट केलं 5 केल्यामुळे यांची हॅश व्हॅल्यू काय वेगवेगळी होऊन जाईल ना, याची हॅश व्हॅल्यू वेगळी, याची पण हॅश व्हॅल्यू वेगळी. तर अशा व्हॅल्यू म्हणजे काय व्हॅल्यू कंपॅरिझन करताना किंवा काय करताना किंवा डेटा कम्पेअर करताना अशा वेळेस काय आपल्याला एरर येऊन लागेल. आणि एरर आल्यामुळे काय होईल, आपल्याला जी सेट्स आहे, जी सेट्सची कन्सेप्ट काय की अनऑर्डर, अनइंडेक्स किंवा युनिक व्हॅल्यू जी गोष्ट आहे ती आपल्या याच्यामध्ये हे होऊ शकते. चेंज केल्यानंतर तुमची ॲक्च्युअल जी डेफिनेशन आहे सेटची ती बदलू शकते. किंवा एलिमेंट आहे जे काय सांगतं की तुमची इम्युटेबल एलिमेंट आहे पण इथं लिस्ट चेंज होऊ शकतं. लिस्ट चेंज झालं म्हणजे काय आपलं हे एरर काय, हे काय की व्हॅल्यू ज्या कन्वर्ट होणार आहे त्या काय ते स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट नाही होणार. आणि अशा वेळेस काय होऊन जातं, अशा वेळेस काय की आपल्याला असे एलिमेंट घ्यावं लागतं सेटमध्ये की ज्याच्यामुळे काय चेंज आपला होणार नाही. मग असे एलिमेंट चेंज होणार नाही म्हणजे जे म्युटेबल आहे त्यांना काय करायचं, सोडून द्यायचं. मग लिस्ट आणि डिक्शनरी काय म्युटेबल आहे त्यांना काय करा तुम्ही सोडून द्या. आणि बाकीचे तुम्ही काय जे इम्युटेबल आहे जे चेंज नाही होऊ शकत असे एलिमेंट तुम्ही टाका. टपल झालं, स्ट्रिंग झालं, नंबर झालं, हे काय तुम्ही टाका. पण बाकीचे जे आहे लिस्ट आणि डिक्शनरी त्यांना काय तुम्ही याच्यामध्ये सेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका. आलं ना. तर आता मी जेव्हा हे काढून टाकलं, काय टाकलं, ही जेव्हा काढून टाकलं मी काय काढून टाकलं, लिस्ट जेव्हा काढून टाकली तसं डिक्शनरी जरी ॲड केलं असतं तर सेम एरर आलं असतं. पण जेव्हा मी लिस्ट काढून टाकली तर बघा आपलं एरर हे चाललं गेलं. आलं ना. तर अनहॅशेबल एरर काय असतं याच्याबद्दल थोडं अजून जास्त माहिती जाणून घ्या. ChatGPTवर सर्च करा, सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या. आलं ना. मी फक्त तुम्हाला एक सांगितलं की आपण त्याच्यामध्ये काय इम्युटेबल जे एलिमेंट आहे हे सेटमध्ये
टाकू शकतो आणि जे म्युटेबल आहे त्यांना आपण सेटमध्ये टाकू शकत नाही. आलं ना, ते डेफिनेशन मी सांगितले. आणि तुम्ही मल्टिपल टाईपचे इथे काय काय करू शकता, सेटमध्ये तुम्ही नंबर स्टोअर करू शकता, नंतर अजून काय स्ट्रिंग आपण टाकू शकतो, डबल अजून टपल आपण टाकू शकतो. जे एवढे पण इम्युटेबलवाले आहेत ते काय सेटमध्ये आपण स्टोअर करू शकतो, पण जे म्युटेबल आहे कोण लिस्ट आणि डिक्शनरी आपण याच्यामध्ये टाकू शकत नाही. आणि काय एरर आलं ते पण आपण इथं बघितलं. आता मला काय करायचं आहे की नेक्स्ट जी मेथड आहे आपली सेटचं ऑपरेशन रिमूव्ह आली की क्लिअर. म्हणजे जर मी काय केलं एस डॉट क्लिअर केलं तर इथं बघा आपण जे क्लिअर केलं म्हणजे त्याचं काय काम आहे की सगळे एलिमेंट काय करा क्लिअर करा. आणि जेव्हा मी एम्प्टी सेटला जेव्हा प्रिंट केलं तेव्हा काय आलं होतं, सेट आपलं काय 2 राऊंड ब्रॅकेट आले होते. सेम जेव्हा मी एस डॉट क्लिअर केलं म्हणजे काय जेवढे सेटमध्ये जेवढे पण आपण इलिमेंट स्टोअर केलेले ते सगळे काय होतील क्लिअर होतील. मला आउटपुटमध्ये काय दिसेल, फक्त एक एम्प्टी सेट आपल्याला दिसेल. आलं ना. तर हे झालं आपलं काय सेटवरचे की कोणते कोणते ऑपरेशन आपण करू शकतो. एक म्हणजे ॲडवरती बघितलं आपण, ॲड आणि अपडेट असे 2 टाईपचे आपण ऑपरेशन बघितले. सेम रिमूव्ह करण्यासाठी काय रिमूव्ह आणि एक म्हणजे डिस्कार्ड, यांच्यामधला डिफरन्स पण कळायला असेल. रिमूव्ह केल्यामुळे काय होतं की आपण डायरेक्टली जी की जर आपली प्रेझेंट नसेल तर आपल्याला डायरेक्ट एरर येऊन लागतं. आणि डिस्कार्डमुळे काय की एक स्पेसिफिक इलिमेंट आपला काय त्याच्यामधून डिस्कार्ड म्हणजे नसेल तरी पण आपल्या ओरिजिनल जे एरर आहे ना की एरर ते नाही दाखवणार, आपलं पुढचे जी लाईन असेल त्याला प्रिंट करून देईल. तर डिस्कार्डचा पण मिनिंग तुम्हाला समजला असेल. तसंच पॉप पण समजलं, क्लिअर पण समजलं. आता पुढचे जे ऑपरेशन आहे ते म्हणजे काय युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक की, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही मॅथमॅटिकलमध्ये ऑलरेडी शिकलेल्या आहेत, त्यांनाच फक्त काय करायचं आहे ते इम्प्लिमेंट करायचं आहे. जसं आता मी इथं सांगतोय तुम्ही बघा, इथं थोडं याला कमी करतो. इथे शेप वगैरे कुठं ॲड करता येत आहे. हां, इथं मी काय करतो एक सर्कल ड्रॉ करतो, याला मी काढतो थांबा. अजून एक सर्कल घेतो, असे 2 सर्कल घेतो आणि याला असे 2 सर्कल घेतले. दिसतंय तुम्हाला, माझ्या मते इकडे घ्यावं लागेल ते. 2 सर्कल मी इथं घेतले, हा झाला आपला. आणि याला मी केलं तर इथं बघा हे 2 सेट घेतले. मॅथचं काय आठवतं का तुम्हाला, हा झाला सेट ए, काय झाला सेट ए, आणि हा काय झाला रे सेट बी. असे 2 सेट आहे ए आणि बी. आता मी काय केलं सेट ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहे 1 2 3. तर 1 2 दिसतंय का तुम्हाला, एक म्हणजे 1 आणि दुसरा म्हणजे काय 2. याला थोडंसं वाढवून घेतो मी. हा झाला 1 आणि हा काय झाला आपला 2. 1 आणि 2 झालं. त्याच्यानंतर बी मध्ये काय, इथं दोघांमध्ये 3 3 कॉमन येतं. कॉमन जो राहतो काय राहतो इंटरसेक्शन राहतो. आपण कुठं टाकतो त्याला, इथे टाकतो. थोडंसं मॅथमॅटिक्स आठवा. नंतर काय 3 नंतर इथं काय 4 आणि 5. तर हे बी मधले एलिमेंट झाले आणि काय ए मधले एलिमेंट झाले. तर असे 2 आपण एक म्हणजे सेटवर जर तुम्ही करत असाल तर ए युनियन बी असं डायरेक्ट वापरू शकता, किंवा डायरेक्टली ए ऑर बी पण आपण यूज करू शकतो युनियनसाठी. युनियन म्हणजे काय की 2 सेटमधली युनिक व्हॅल्यू जे रिपीट झालेले ना त्यांना नाही घ्यायचं. म्हणजे 1 2 3 4 5 इथे 3 3 काय झालं 2 वेळेस रिपीट झालेलं. पण आपण जेव्हा युनियन काढतो त्याचं आउटपुट काय येतं माहिती का, ए युनियन बीचं आउटपुट काय येतं, कसं येतं माहिती का, डायरेक्टली आपण बघा इथं इक्वल टू असं आउटपुट येतं 1 2 3 4 5. काय 1 2 3 4 5. तुम्ही म्हणशाल 3 तर दोघांमध्ये रिपीट झालेलं आहे, पण युनियन काय सांगतो की दोन्ही सेटमधल्या युनिक व्हॅल्यूज म्हणजे काय 3 डबल झालेली तरी तुम्हाला एकदाच घ्यावं लागेल. आलं ना. तर एक युनियनचं पण ऑपरेशन आपण इम्प्लिमेंट करून बघू. थोडे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. आता इथून पुढे एक एक करून आपल्याला त्यांना काय करायचं इम्प्लिमेंट करून बघायचं. जसं की 2 सेट घेतले मी, एक ए नावाचा एक सेट बनवला, ए सेट बनवला. एमध्ये काय करायचं मला 1 2 3 4. आलं ना. नंतर काय करायचं मला बी मध्ये काय इथं अजून एक सेट घेतला 1 2 3 जास्त रिपीट होत आहे ना. इथं काय करतो 3 3
4,5 आणि 6. तर आता मला काय करायचं प्रिंट काय करायचे ए ऑर बी किंवा पहिल्यांदा यांनी करून दाखवतो तुम्हाला ए ऑर बीनी. तर बघा युनिक व्हॅल्यूचा एक सेट मला दिसला, तोच म्हणजे काय असतो ए युनियन बी असतो आपला. 1 2 3 4 5 6 आलं ना. 3 आणि 4 आपलं काय 2 वेळेस आलेले होते दोन्ही सेट मिळून, पण त्याला काय एक युनिक व्हॅल्यूज त्याची कन्सिडर केली गेली का, कारण आपण त्याचं युनियन करतो. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं तुम्ही प्रिंट ए डॉट युनियन बी ए डॉट ए युनियन बी. इथं बघा आपलं काय एरर आलं. एरर कशामुळे आलं, हे प्रिंट एवढं मोठं टाकून दिलं आपण, कॅप्स लॉक प्रिंट झालं. ए युनियन बी येतं आहे का नाही आपल्याला चेक करायचं. तिथं बघा दोनदा आपलं ए युनियन बी आपलं एकदम सेम टू सेम आलेलं आहे. यांनी पण करा किंवा यांनी पण करा, दोघांनी आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे. आलं ना सेम येणार. जसं आता मी बघितलं काय बघितलं की आपण ए युनियन बी केल्यानंतर आपला आन्सर काय हे आपण इथं बघितलं. आता सेम मला काय करायचं ए इंटरसेक्शन बी आल्यावर काय रिझल्ट येतो, म्हणजे काय ए इंटरसेक्शन बी आलं म्हणजे काय असतो की तुम्ही ए अँड बी पण लिहू शकता त्याला, किंवा ए डॉट इंटरसेक्शन वर्ड बी आपण टाकलं तर इंटरसेक्शन म्हणजे काय असतं माहिती का, या दोघांमध्ये कॉमन कोण आहे 3. तर ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे माझा 3 आपला येणार आहे. काय येणार आहे 3 आपला येणार आहे. तुम्ही म्हणशाल सर याला करून दाखवा. याच्यासाठी तर आपण बघितलं होतं की एक काय की डायरेक्टली तुम्ही अँड इथं यूज करू शकता. अँड इथं यूज केलं, तिथं बघा अँड यूज केलं बघा त्यांनी काय दाखवलं, इथं कोण आहे 3 आणि 4. इथं काय झालं 3 आणि 4. इथं मी तुम्हाला परत काढून दाखवतो. 3 आणि 4 म्हणजे का, तुम्ही म्हणशाल सर इथं हा एक झाला आणि नंतर अजून एक झाला, झाले हे 2 झाले. याच्यामध्ये 1 याच्यात काय होतं 1 2 3 आणि 4 हे कॉमन आहे दोघांमध्ये, इथं पण आहे म्हणून त्यांना इथं टाकलं. नंतर 5 आणि 6. 3 आणि 4 काय आपले 3 आणि 4 कॉमन आहे. तर ए अँड बी केलं तर मला काय मिळेल दोघांची इंटरसेक्शन, म्हणजे दोघांमध्ये जे कॉमन आहे ते 3 आणि 4. तर माझा आन्सर काय आलं 3 आणि 4. आणि ए युनियन बी मध्ये काय आलं 1 2 3 4 5 6. तर 1 2 3 4 5 6 माझे काय झाले इथे प्रिंट झाले. आता पण मला काय करायचे इथे ना मला थोडंसं चेंजेस काय करायचे याच्यामध्ये, की मी ते युनियनच्या जागी ना इंटरसेक्शन लिहू शकतो का, तर आपण ते बघू आता. इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी आता बघू बघा. इथं बघा ए इंटरसेक्शन बी लिहिलं किंवा ए अँड बी लिहिलं तर दोघांनी रिझल्ट काय मिळेल तुम्हाला, दोघांमध्ये जे कॉमन आहे 3 आणि 4 ते मला काय मिळणार आहे रिझल्ट मला इथे मिळणार. काय मिळणार आहे रिझल्ट मला इथे मिळणार. आलं ना. तर हे झालं आपलं काय 2 ऑपरेशन. एक म्हणजे युनियन झालं. युनियन म्हणजे काय सगळ्या युनिक व्हॅल्यू जे असतात ते युनियन असतं. नंतर आपण बघितलं इंटरसेक्शन, दोघांमध्ये जे कॉमन आहे ते इंटरसेक्शन आपण बघितलं. सेम अजून एक ऑपरेशन आहे जे म्हणजे काय डिफरन्स ए मधले, म्हणजे की ए मायनस बी, म्हणजे ए मायनस बी म्हणजे काय असतो फक्त ए मधले, बी मधले जे आहे ना म्हणजे 2 आणि 3 आणि 4 आपले बी मधले होते ना त्यांना नका दाखव मला फक्त काय दाखवा ए मध्ये दाखवा. किंवा ए डॉट डिफरन्स बी केलं तरी सेम येणार आहे, किंवा ए मायनस बी केलं तरी काय तुम्हाला सेमच मला मिळणार आहे. म्हणजे काय सर डिफरन्सवाला थोडंसं अजून जास्त व्यवस्थित समजा. तर मी काय केलं यांना काढून टाकलं. प्रिंट काय केलं मी प्रिंट सांगितलं ए मायनस बी. काय ए मायनस बी. तर ए मायनस बी मी काय सांगितलं होतं की जेव्हा रिझल्ट तुम्ही बघशाल तर 1 आणि 2 म्हणजे काय 1 आणि 2 कसे काय आले 1 आणि 2 कसे काय आले. इथं बघा की ए मायनस बी काय सांगतो माहिती का, ए मायनस बी काय सांगतो की तुम्ही फक्त काय करा ए मधले जे आहे ना त्यांनाच घ्या, बी मध्ये जे आलेले आहे त्यांना सोडून द्या. मग बी मध्ये कोण आहे 3 आणि 4. तर 3 आणि 4 ला सोडून द्या, जे ए मध्ये आहे त्यांनाच धरा. तर ए मध्ये कोण आहे 1 आणि 2. तर माझा रिझल्ट काय आला 1 आणि 2च माझा रिझल्ट आला. ए मायनस बीचा रिझल्ट काय आला 1 आणि 2. तुम्ही म्हणशाल सर त्याला अजून एक वे होता, अजून वे कोणता होता, अजून एक वे आपला असा होता की प्रिंट. तुम्ही काय करा प्रिंट करा तुम्ही ए डॉट काय करा तुम्ही जे आपलं ए होतं ए डॉट डिफरन्स स्पेलिंग चुकलं वाटतं DIW. ए डॉट डिफरंट कशामधला बी सोबतचा डिफरन्स. इथं काय केलं मी रन केलं तर इथं काय डिफरन्स स्पेलिंग आपलं चुकलेलं आहे. Ctrl C
तर इथं बघा DIFFERENC. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या युनियनच्या ऐवजी काय यूज आपल्याला काय करायचं आहे, त्या युनियनच्या ऐवजी आपण काय करू, जसं युनियन तिथे यूज केलं होतं, इंटरसेक्शन यूज केलं होतं, सेम आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स पण यूज करायचं आहे. DIFFERENC. तर डिफरन्स आपल्या इथे झालेलं आहे. इथे जेव्हा मी याला प्रिंट केलं तर बघा दोघांमधला डिफरन्स काय आला, A मायनस बी पण सेम काम करतं, किंवा A डॉट डिफरन्स बी जरी केलं तरी सेम येणार आहे. म्हणजे फक्त A मध्ये जे आलेले त्यांना घ्या, जे बी मध्ये गेलेले त्यांना घेऊ नका, म्हणजे जे कॉमन गेलेले त्यांना नका शेअर करू. ॲक्च्युअल जे A मध्ये आहे त्यांनाच घ्या. ॲक्च्युअल A मध्ये कोण होतं, 1 आणि 2, तर म्हणून माझा रिझल्ट काय आला, 1 आणि 2 आपला रिझल्ट आले ना. तर असेच अजून काय ऑपरेशन आहे, जसं हे झालं तसं एक ऑपरेशन आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, A किंवा B मधले पण दोन्ही नसलेले, म्हणजे असे एलिमेंट जे A मध्ये, A किंवा B मध्ये दोन्ही नसलेले. म्हणजे काय दोन्ही नसलेले, म्हणजे A इंटरसेक्शन B, A डॉट सिमेट्रिक डिफरन्स B जरी केला तरी तुमचं सेम येणार आहे. तर मी काय करतो, A इंटरसेक्शन B नी करून दाखवतो, बाकीचं तुम्ही सिमेट्रिक डिफरन्सनी तुम्ही स्वतः करून बघा. काय करतो मी, A XOR B जरी केलं तरी काय सेम आपल्याला मिळतं. म्हणजे काय इथं बघा तुम्ही याला जर प्रिंट केलं तरी इथं काय येतं, जे असे एलिमेंट पाहिजे मला की जे दोघांमध्ये कॉमनच नाही, म्हणजे 3 आणि 4 दोघांमध्ये कॉमन आहे, मग त्यांना सोडून द्या. तुम्ही कोणते दाखवायचे, डिफरंट आहे, 1 आणि 1 नंतर 2 हे काय फक्त A मध्ये, नंतर काय 5 आणि 6 फक्त काय ते B मध्ये, आणि 3 आणि 4 काय कॉमन आहे, तिथं कॉमनला सोडून बाकीचे जेवढे आहे तेच काय असतो आपला सिमेट्रिक डिफरन्स. ए काय सिमेट्रिक डिफरन्स आलं ना. तर सिमेट्रिक डिफरन्स म्हणून आपला काय म्हणू शकतो आपण तिला, A XOR B किंवा A सिमेट्रिक डिफरन्स B केलं तर आपला रिझल्ट काय मिळतो. आपला रिझल्ट आपल्याला इथं समजून गेला की असे एलिमेंट पाहिजे की जे फक्त A मध्ये किंवा B मध्ये दोघांमध्ये जे कॉमन आहे त्यांना सोडून बाकीचे जेवढे असतील ते काय सिमेट्रिक डिफरन्समधले आपल्या येणार आलं ना. किंवा आपण अजून एक मेंबरशिप ऑपरेटर, मी तुम्हाला सांगितलं होतं इन ऑपरेटर आपलं काय मेंबरशिप ऑपरेटर आहे. जसं की यस 10, 20, 30, मग काय 20 इन यस हो आहे, 40 इन यस हो आहे. तर 40 तर नाही याच्यामध्ये, पण 20 इन यस आहे, म्हणजे त्याचा रिझल्ट काय येईल माझा, ट्रू होईल. 40 इन यस मध्ये आहे का, नाही, म्हणून माझा रिझल्ट काय येईल, फॉल्स येईल. ते मेंबरशिप ऑपरेटर पण आपण सेटवर अप्लाय करू शकतो. जसं की मी आता काय करतो, 1 2 3 4 एकच सेट ठेवतो आणि त्याच्यामध्ये काय करतो मी एक स्पेसिफिक हे लावतो की प्रिंट काय प्रिंट मला हे चेक करायचं की 1 इन यस 1 इन ए आहे का, 1 इन ए हो आहे, तर माझा रिझल्ट काय येईल, ट्रू येईल. पण मला हे बघायचं की 100 इन ए आहे का, नाही आहे, तर आपलं फॉल्स आपला रिझल्ट येईल. तर मेंबरशिप ऑपरेटर पण आपण इथे यूज केलेले आलं ना. आता पुढच्या ज्या गोष्टी आहे मेंबरशिप नंतर, पुढच्या ज्या गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मेंबरशिप ऑपरेटर झाल्यानंतर आता हे जेवढे इटरेशनवाले जेवढे पण उरलेला टॉपिक आहे ना, मी स्पेशली याच्यावर डायरेक्टली सेटमध्ये पूर्ण आपलं जेवढं सेट आहे ना, फॉर लूप आणि वाईल लूप खूप डीपमध्ये घेणार. त्याच्यावर लॉजिकल बेस्ड प्रोग्राम, नंतर तुम्ही कसं कलेक्शनवरती अप्लाय करू शकता ते पण तुम्हाला नंतरच सांगणार आहे आलं ना. आणि मग आपण फॉर लूप आणि ते गोष्टी शिकलो की मग तुम्हाला अजून जास्त या गोष्टी कळतील, इटरेट ओव्हर सेट्स आलं ना. त्याच्यामुळेच मी लास्टला ठेवलं होतं की ॲटलिस्ट या कन्सेप्ट तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होऊन जावं, मग तुम्ही त्याच्यावर लूप कसं अप्लाय करता ते एकसोबत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा आलं ना. आता वेगवेगळ्या मेथड आतापर्यंत जेवढे शिकले आपण, ॲड, अपडेट, रिमूव्ह, डिस्कार्ड, पॉप, क्लिअर, युनियन, इंटरसेक्शन डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स आणि कॉपी पण राहिलं की तुम्ही एक सेट काय दुसऱ्या सेटमध्ये कॉपी करू शकता. तर ही कॉपीवाली तुम्ही प्रॅक्टिस करा. बाकीचे सगळे काय आपल्या मेथड इथं झालेलं आहे आलं ना. आता काही क्वेश्चन आहे जे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करू, बाकीचे मी तुम्हाला जेवढे सांगितलेले तेवढे मोर दॅन सफिशियंट आहे. एक कॉपीवाला तुम्ही स्वतः करून बघायचे, जास्त काही नाही की हा यसमध्ये डॉट काय करा कॉपी करा, तर तुम्ही काय दुसरी जी असेल ती तुमची ॲज इट इज कॉपी होऊन जाईल त्याच्यामध्ये, त्याला प्रिंट करा आलं ना. ती एक स्पेसिफिक सेट तुम्ही दुसऱ्या सेटमध्ये कॉपी करू शकता. एकदा त्याचं वाचा व्यवस्थित, काय इथं दिलेलं पण आहे मी की एक सेट तुम्ही कॉपी करू शकता दुसऱ्या सेटमध्ये आलं ना. आपल्याला त्याच्यावर जास्त डेपमध्ये नाही जायचं, बेसिक फंक्शनॅलिटी आपल्या क्लिअर झालेली आहे. नंतर काय रिअल लाईफ एक्झाम्पल घेतले मी काय की रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम द लिस्ट. तुम्हाला असं विचारलं की लिस्टमधून तुम्ही काय करा, एखादी काय करा डुप्लिकेट्स रिमूव्ह करा. तर सिम्पली जसं एखादं क्वेश्चन आहे, जसं 1 2 3 4 आणि हा 1 आणि 2 काय 2 वेळेस रिपीट झालेले. आता मला काय करायचं, ही लिस्ट आहे पण मला डुप्लिकेट रिमूव्ह करायची. ते रिमूव्ह डुप्लिकेट काय करायचं, आपल्याला सेटचं एक फंक्शन आहे जे काय करते डुप्लिकेट्सला इग्नोर करतं. तुम्ही काय करा, ती जे नंबर्स तुम्ही जे लिस्ट बनवली ती डायरेक्ट सेटमध्ये पास करून द्या. सेटमध्ये पास करा आणि तुम्ही काय करा डायरेक्टली प्रिंट करा. त्याला काय करा डायरेक्टली प्रिंट करा तुमचं काय, जसं की याच्यामध्ये काय मी 4 नंतर काय 5
नंतर काय 3 असे दोनदा टाकून देतो. आता मला काय करायचं आहे, ही काय झाली आपला सेट झाला, याला लिस्टमध्ये कन्वर्ट करतो मी. एक लिस्ट झाली म्हणजे आपली ही लिस्ट झाली. आणि लिस्टमध्ये तुम्ही काय नंबर ऑफ डुप्लिकेट्स पण रिमूव्ह करू शकता किंवा डायरेक्टली जसं मी याला प्रिंट केलं, कशाला प्रिंट ए केलं, एला काय केलं मी प्रिंट केलं, तर ए प्रिंट केलं काय येतं रे, ए प्रिंट केलं ॲज इट इज ती लिस्ट जशी आहे तशी काय ॲज इट इज प्रिंट होऊन जाईल, ॲज इट इज आपली काय प्रिंट होऊन जाईल. पण आता मला काय करायचं आहे, मला ना याचे डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे. डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे तर मी काय केलं, प्रिंट काय केलं मी सेटमध्ये काय पास करून दिलं मी, याचा टाईप कन्वर्जन केला. कशाचा टाईप कन्वर्जन केला, ए केलं मी, काय केलं ए केलं. आणि जेव्हा मी याला प्रिंट करेल तर तुम्ही बघा तुमचे डुप्लिकेट काय झाले. पहिली गोष्ट म्हणजे ती लिस्टचं चेंज टाईप कशात कन्वर्ट केला आपण, सेटमध्ये केला, टाईप कास्टिंग केलं. आणि मग जेव्हा मी याला प्रिंट केलं, सेट याला प्रिंट केलं, किंवा तुम्ही एक व्हॅरिएबलमध्ये जसं मी तिला केलेलं व्हॅरिएबलमध्ये स्टोअर करून पण करू शकता किंवा डायरेक्टली असं करू शकता सेट ए. तर इथं काय माहिती का, जे डुप्लिकेट आलेले काय आलेले 3 आलेले, नंतर 4 आलेले, तर यांना एकच वेळेस म्हणजे त्यांचे काय एकच वेळेस ते घेईल आपल्या त्याला. आणि जे डुप्लिकेट्स त्यांना काय एकदा इग्नोर करेल. सेटमध्ये तसंच होतं सेम. काय केलं मी लिस्टला सेटमध्ये कन्वर्ट केलं आणि काय केलं फक्त प्रिंट करण्याचं काम केलं. आलं ना. तर हा एक क्वेश्चन आहे ज्याच्यात 2 कॉन्सेप्ट तुमच्या रिव्हिजन होऊन गेलं, लिस्ट आणि सेट्स. अजून एक क्वेश्चन आहे की तुम्हाला इंटरसेक्शन फाइंड करायचं. जसं की राहुल, स्नेहा, अमित असे 2 क्लासेस आहे, अमित, स्नेहा असे 2 क्लासेस. तर सिम्पली काय करायचे तुम्हाला, इंटरसेक्शन म्हणजे काय, क्लास ए अँड क्लास बी यांच्या दोघांमध्ये जे कॉमन आहे, कोण कॉमन आहे याच्यामध्ये बघितलं, स्नेहा आणि स्नेहा कॉमन आहे, अमित आणि अमित कॉमन आहे. तर माझं आउटपुटमध्ये काय येईल, स्नेहा आणि अमित आपलं कॉमन आहे. जसं की आता इंटरसेक्शन कसं वापरतं हे मी तुम्हाला सांगितलं, तर मला नाही वाटत या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येणार आहे. एकदा ट्राय करून बघा. तसंच अजून एक क्वेश्चन आहे की फाइंड युनिक कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. की स्ट्रिंगमध्ये काय पाहिजे, मला युनिक कॅरेक्टर पाहिजे. तर सिम्पली काय करा, तुम्ही जी नेम ही स्ट्रिंगमध्ये आहे ना, स्ट्रिंगची टाईप कास्टिंग कशात करून द्या तुम्ही, सेटमध्ये करून द्या. मग सेट जेव्हा आपण प्रिंट करतो तेव्हा काय होतं रे, सेट जेव्हा तुम्ही प्रिंट करता तर जे डुप्लिकेट्स आहे त्यांना काय करतो, इग्नोर करतो. इग्नोर करतो. तुम्ही म्हणता सर याला करून दाखवा मला. जशी एमध्ये काय एक स्ट्रिंग बनवली मी, काय केली स्ट्रिंग बनवली JAYESH. इथं काय रिपीट काहीच होत नाही. किंवा काय केलं MADAM मॅडम आहे असा आपला वर्ड आहे. आणि मी काय केलं त्याला टाईपकास्ट करून कशामध्ये कन्वर्ट केलं, या स्ट्रिंगला टाईपकास्ट करून कशामध्ये केलं, सेटमध्ये कन्वर्ट केलं. आणि जेव्हा मी याला प्रिंट करेल, याला मी प्रिंट करेल तर तो M आणि M काय झाले रे आपले रिपीट झालेले. ते त्याला एकदाच दाखवतो, कुठं लास्टला दाखवलं त्याने, ए दाखवला, D झाला, ए पण 2 वेळेस आले, तो पण एकदाच दाखवला. तर असे काय डुप्लिकेट्स आपले काय झाले ते स्पेसिफिक वर्डमधले आपले रिमूव्ह झाले. आलं ते स्ट्रिंगमधले पण डुप्लिकेट्स कसं रिमूव्ह करतं हे पण मी तुम्हाला सांगितलं. आलं ना. तर हे झालं आपलं काय 3रा नंबरचा क्वेश्चन. असेच काही क्वेश्चन मी याच्यामध्ये दिलेले, ते तुम्हाला सगळ्यात प्रॅक्टिस करायची. तिथे सोल्युशन पण मी इथे दिलेले. पण मला तुम्ही काय करा, एकदा स्वतः ट्राय करा आणि मला त्याचं सोल्युशन पाठवा. काय मी सगळे क्वेश्चन तुम्हाला डेली देतो का, कारण तुम्ही रिव्हिजन एकदा स्वतः करा, स्वतःचं डोकं वापरावं. कारण या अशा गोष्टी याच्यात तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचे, सिंटॅक्स काय काम करतं ते माहीत पाहिजे. आणि ते क्वेश्चन थ्रू केलं तर अजून जास्त बेटर राहतं, तुम्हाला लॉंग टर्ममध्ये त्याचा जास्त इफेक्ट पडतो. आत्तापर्यंत जेवढे कलेक्शन शिकले, हे कलेक्शन तुमचे बेसिक आता बेस स्ट्रॉंग झालेलं आहे. आता थोडं लूप वगैरेवर आपण मूव्ह करू. इथं आत्तापर्यंत तुम्हाला इझी वाटलं असेल, पुढचा टॉपिक थोडा कॉम्प्लेक्स तुम्हाला वाटू शकतो, म्हणून मी तो लास्टला ठेवला होता. आलं ना. तर आत्तापर्यंत जेवढे आपण कलेक्शन शिकलो त्याच्यामध्ये लिस्ट शिकलो. लिस्टमधलं काय की ऑर्डर कलेक्शन ऑफ आयटम, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण देत होतो त्याला, ऑर्डर त्याच्यामध्ये मेंटेन होती लिस्टमध्ये. दुसरी गोष्ट म्युटेबल होता, डुप्लिकेट्स तिथे अलाउड होते, इंडेक्सिंग आपण लिस्टवर परफॉर्म करू शकत होतो, डेटाला आपण चेंज करू शकतो म्हणून त्याला म्युटेबल म्हणलेलं आहे. नंतर टपलपेक्षा काय स्लो आहे. नंतर काय 10, 20, 30 असं. आणि अपेंड, इन्सर्ट, पॉप, रिमूव्ह खूप साऱ्या मेथड जे आपण लिस्टवर अप्लाय करू शकत होतो. नंतर टपल आहे, टपलमध्ये काय की हा म्युटेबल आहे का नाही. नंतर सेट आहे जो काय आपला म्युटेबल आहे पण त्याच्यामध्ये आपली ऑर्डर ही मेंटेन नव्हती, अनऑर्डर फॉर्ममध्ये आपला रिझल्ट येत होता. आणि दुसरं म्हणजे डुप्लिकेट्स, इथं काय डुप्लिकेट्स तुमचे काय अलाउड होते आणि इंडेक्सिंग तुम्ही सेटवर करू शकत नव्हतं. सेम डिक्शनरी पण तुम्ही करू शकत नाही, पण डिक्शनरी काय म्युटेबल आहे. तर सगळ्यांचा डिफरन्स मी इथं लिहिलेला आहे. एकदा तुम्ही वाचलं तर आतापर्यंत जेवढ्या पण गोष्टी तुमच्या शिकलेल्या आहे, जेवढ्या पण गोष्टी केलेल्या आहे, ते सगळे काय एकाच टेबलमध्ये तुमचे रिव्हिजन होऊन जाईल. आलं ना. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन जरूर विचारतील, तर एकदा तुम्ही 1-2 वेळेस तुम्ही वाचून घ्या, तुमच्या कन्सेप्ट पूर्ण काय क्लिअर इथे होऊन जातील. आलं ना. तर एक म्हणजे मी ज्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं की लिस्ट काय ऑर्डर राहते, एक म्हणजे म्युटेबल असू शकते आणि डुप्लिकेट्स अलाउड आहे लिस्टमध्ये. टपलमध्ये काय आपली ऑर्डर फॉर्ममध्ये राहते, पण टपलला आपण तुम्ही अपडेट नाही करू शकत, म्हणजे चेंज नाही करू शकत, तर इम्युटेबल राहते. आणि डुप्लिकेट्स टपलमध्ये पण अलाउड असतात.
सेटमध्ये काय अनऑर्डर म्युटेबल युनिक आयटम्स. सेटमध्ये काय अनऑर्डर राहतं, तुम्हाला कोणत्या पण फॉर्ममध्ये सेट हे प्रिंट करून मिळतं. जसं MADMला केलं होतं, पण ते ए आधी आलेला होता, एम एकदा आधी आलेलं त्याला घ्यायचं ना नाही, पण त्याला इग्नोर केलं आणि लास्टवाला एम नंतर दाखवलं. तरी काय अनऑर्डर फॉर्मॅटमध्ये आपलं झालं. म्युटेबल म्हणजे तुम्ही त्याला चेंज करू शकता, अपडेट वगैरे ॲड वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. युनिक आयटम्स आहे म्हणजे युनिक व्हॅल्यूजला तो काय करतो, प्रिंट करतो आणि डुप्लिकेट्सला काय करतो, इग्नोर करतो. डिक्शनरी काय ऑर्डर म्युटेबल की व्हॅल्यू पेअर्स आणि की युनिक असते तिथं. काय नेम ऑर्डर फॉर्ममध्येच असतो, तो जे ज्या फॉर्मॅटमध्ये केलं त्याच फॉर्मॅटमध्ये असतो. तुम्ही एखादी गोष्ट जर चेंज करण्याचा प्रयत्न केला, की डुप्लिकेट झाला, तर की डुप्लिकेट झाल्यानंतर लास्टला जे तुम्ही त्या स्पेसिफिक कीमध्ये जी व्हॅल्यू टाकलेली तीच तुम्हाला प्रिंट करून मिळेल. आता ज्यांनी डिक्शनरी बघितलं असेल त्यांना डिक्शनरी बघायची आहे. आता नंतर म्युटेबल की व्हॅल्यू पेअर्समध्ये असतं आणि की काय असतं, युनिक असतं. आलं ना. तर या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत केलेल्या आहेत, तुम्ही व्यवस्थित रिवायजन करा. हे जास्त विसरण्यासारखा पार्ट आहे म्हणून मी आधी शिकवलेलं आहे. नंतर काय लास्टला येऊन एनर्जी पोरांची डाऊन होऊन जाते. तर मी ते लास्टला असे टॉपिक ठेवले की जे तुम्ही काय इझिली शिकू शकता. आलं ना. ही टॉपिक तुम्ही काय करा, व्यवस्थित कलेक्शनला रिवाईज करा. आत्तापर्यंत जेवढे झाले तेवढे नोट्स मी दिलेलेच आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, सगळे सिंटॅक्स रिमेंबर करायचा प्रयत्न करा आणि जे क्वेश्चन आपण घेतो त्याच्यावर जास्त फोकस करा. आता बघू नेक्स्ट लेक्चर आपलं लूपवरच घेण्याचं ट्राय करेल, फॉर लूपवर. आणि नंतर फॉर लूपवर 2-3 लेक्चर घेईल. पॅटर्न प्रिंटिंग हे सगळ्या गोष्टी तुम्ही कसं कलेक्शनमध्ये फॉर लूप वगैरे यूज करू शकता. वेगवेगळे लूपचे टाईप आहे ते बघू आपण. वाईल लूप घेऊ, डू वाईल लूप घेऊ. नंतर फंक्शन आणि रिकर्शनवाला टॉपिक होईल. नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट चालू होईल. मग त्याच्यानंतर ॲडव्हान्स पायथन, जेसन हँडलिंग वगैरे. मग लास्टला 2 प्रोजेक्ट आपले होईल. आपली सिरीज जशी चालू आहे तशी चालू, ज्या फ्लोमध्ये राहा. तुम्हाला कोअर पायथन पण शिकवल, OOP पण शिकवल मी, आणि त्याच्यासोबतच ॲडव्हान्स पायथन पण तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवल. फक्त तुम्ही सपोर्ट दाखवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाकी सगळी जी कंटेंट चांगल्या प्रकारे देण्याची जबाबदारी ही माझ्यावर. आणि तुम्ही डेली काम स्वतः ही संपत चाला. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.